नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. घरगुती सिलेंडरमधील गॅस मोटार पंपाच्या सहाय्याने वाहनांमध्ये भरण्यात येणाऱ्या ठिकाणी नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. या कारवाईत 1,01,000 रुपये किमतीचे 16 सिलेंडर जप्त करण्यात आले. या प्रकरणी एकाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. भरधाव वेगातील रुग्णवाहिकेने समोरून दुचाकीला धडक दिल्याने पती-पत्नी जखमी झाल्याची घटना भादवाड येथे घडली. या प्रकरणी रुग्णवाहिका चालकाविरुद्ध बिसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी आणि मार्च 2026 दरम्यान उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इयत्ता 12वी आणि माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र इयत्ता 10वी लेखी परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. या परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी शिक्षण मंडळ सज्ज असल्याचे मंडळाच्या मुंबई विभागीय सचिवांनी कळविले आहे. प्रकाशा येथील तळोदा चौफुलीजवळ सिमेंट ग्राइंडिंग प्रकल्प उभारण्यात येत आहे. परंतु या प्रकल्पाबाबत परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी हरकती नोंदविल्या. या संदर्भात प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या सुनावणीत प्रकाशा ग्रामस्थांनी सदर प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविला. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जागतिक बाजारातील अस्थिरतेमुळे सोनं आणि चांदीच्या किमतीत उच्चांकी वाढ नोंदवण्यात आली आहे. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये सलग तिसऱ्या दिवशी प्रचंड मोठी वाढ झाली. सोन्याच्या दरामध्ये तब्बल 7,500 रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 10,000 रुपयांची, जीएसटीसह 1,59,650 रुपयांच्या तर चांदीचे दर 3,32,650 रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकीवर पोहोचले आहेत. राज्यासह देशात वातावरणात मोठा बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस, थंडी तर मध्येच उकाडा अशी स्थिती आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी आहे. मात्र असे असतानाही राज्यात म्हणावा तेवढा गारठा नक्कीच नाही. सकाळी आणि संध्याकाळी थोडी थंडी जाणवत आहे. दुपारी उकाडा जाणवतो. वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पाऊस राज्यात झाला आणि तेव्हापासून थंडी गायब झाली. जानेवारी महिन्याच्या तुलनेत डिसेंबर महिन्यात थंडी जास्त होती. जानेवारी महिन्यातही थंडी कायम राहण्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज होता. मात्र प्रत्यक्षात उलट झाले आणि उकाडा जाणवत आहे. दुसरीकडे सध्या राज्यातील काही शहरांत प्रचंड वायू प्रदूषण वाढल्याचे बघायला मिळत आहे. कडाक्याची थंडी पडली. पुढील काही दिवसांत राज्यातील तापमानात मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. यामुळे आरोग्याच्या काही समस्या जाणवू शकतात. प्रदीर्घ काळापासून कोर्टात प्रलंबित असलेला शिवसेना नाव आणि चिन्हाचा खटला पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. आज सर्वोच्च न्यायालयात शिवसेना नाव आणि धनुष्यबाणावर अंतिम सुनावणी होणार होती. मात्र आज सुनावणी आधीच कोर्टाने या खटल्याला पुढची तारीख दिली. त्यामुळे आता या खटल्याची सुनावणी पुढील शुक्रवारी होणार आहे. राज्यात महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आज होणाऱ्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिले होते. कारण या निकालाचे परिणाम महापालिकेतील सत्ता समीकरणावरही होणार होती. परंतु ही अंतिम सुनावणी पुढे ढकलल्याने उद्धव ठाकरे यांना पुन्हा झटका बसला आहे. नंदुरबार येथील वंजारी महिला मंडळातर्फे अनेक वर्षांनंतर प्रथमच हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास परिसरातील महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग लाभला. यावेळी कार्यक्रमात महिलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आनंद घेतला. नंदुरबार तालुक्यातील नारायणपूर येथील उमज मातेचा यात्रोत्सव 22 जानेवारी होणार आहे. या यात्रेनिमित्त विविध मनोरंजनाची साधने दाखल झाली आहेत. मिठाईबरोबरच संसारोपयोगी व शेती साहित्य विक्रेते दुकाने थाटतात. परिसरातील करणखेडा, संदर्दे, धीरजगाव, पाचोराबारी, ढेकवद, गुजर भवाली, वेळावद, उमरदे बुद्रुक, फुलसरे येथील ग्रामस्थ या यात्रेत हजेरी लावतात. रात्री परिसरातील ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी सोंगाळ्या पार्टीचा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे. शेतातून बोअरवेलची केबल चोरीला गेल्याची घटना नवापूर तालुक्यातील पांघरण येथे घडली. या प्रकरणी अनोळखींविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधिमंडळाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, कार्यक्षमता आणि नागरिक केंद्री दृष्टिकोन अधिक मजबूत करण्यासाठी तंत्रज्ञान हे निर्णायक साधन ठरत आहे,
असे मत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष डॉक्टर राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले. ते लखनौ येथे आयोजित 86व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेत बोलत होते. नंदुरबार तालुक्यातील वागोदा येथे महाशक्ती महादेव मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. नंदुरबार शहरातील देसाईपुरात श्री काका गणपती मंडळातर्फे सालाबादाप्रमाणे यंदाही श्री गणेश जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित केला आहे. आज दिन 22 जानेवारी रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत महाप्रसाद कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री काका गणपती मंडळाने केले आहे. नंदुरबार तालुक्यातील चाकळे, गंगापूर, शनिमांडळ गावाच्या शिवारात टॉवर आहेत. 4 टॉवरमधून चोरट्यांनी 21,540 रुपये किमतीचे कॉपर केबल, बसबार, पॉवर पॅनल, केबल डॅमेज साहित्य चोरून नेले आहे. एका टॉवरमधून 5,000ची पॉवर पॅनल, बसबार पॅनल, केबल व OFC केबल चोरून नेले आहे. दुसऱ्या टॉवरमधून 7,840 रुपयांची कॉपर केबल, पॉवर पॅनल, बसबार लांबविले आहे. तिसऱ्या टॉवरमधून 2,250 रुपयांची कॉपर केबल, तर चौथ्या टॉवरमधून 6,540 रुपयांची कॉपर केबल डॅमेजचे नुकसान करून चोरून नेले. याबाबत राजेंद्र चिंतामण पाटील यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार येथील महिंद्रा पब्लिक स्कूलमध्ये आयोजित जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार व योग साधना शिबिरात विद्यार्थ्यांना योगासनाची धडे देण्यात आली. तसेच सूर्यनमस्काराचे महत्त्व पटवून दिले. क्रीडा व युवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व शिक्षण विभाग नंदुरबार, क्रीडा भरती महाराष्ट्र प्रदेश तसेच महिंद्रा पब्लिक स्कूल यांच्या विद्यमाने जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार व योग साधना शिबिर पार पडले. या शिबिराचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य तसेच योग व सूर्यनमस्काराचे महत्त्व रुजवणे हा होता. या प्रसंगी नंदुरबार येथील प्रसिद्ध वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर चैताली देसाई, शाळेच्या संचालिका पिनल शहा, प्राचार्य अरुण पाटील आदी उपस्थित होते. नंदुरबार येथील चेतन प्रमोद वाणी यांच्या मालकीचे ट्रॅक्टर क्र MH39F 2016 हे नंदुरबार तालुक्यातील खामगाव येथे सुशील रुतम भील यांच्या घरासमोरील अंगणात उभे केलेले होते. परंतु चोरट्याने सदर ट्रॅक्टरच्या वायरी तोडून 7,500 रुपये किमतीची बॅटरी चोरून नेली आहे. याबाबत चेतन वाणी यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार येथील कन्या डॉक्टर जागृती ईश्वर वसईकर हिने MD पॅथॉलॉजी पदव्युत्तर परीक्षा प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण होत यश संपादन केले आहे. नांदेड येथील शंकरराव चव्हाण मेडिकल कॉलेजमध्ये नंदुरबारच्या डॉक्टर जागृती वसईकर हिने शिक्षण घेतले. या कॉलेजमधून MD पॅथॉलॉजी पदव्युत्तर परीक्षेत डॉक्टर जागृती वसईकर हिने प्रथम श्रेणीतून उत्तीर्ण होऊ यश मिळविले आहे. डॉक्टर जागृती ही नंदुरबार येथील नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष ब्रिजलाल वसईकर यांची नात तर यशोधन फुटवेअरचे संचालक ईश्वर वसईकर यांची कन्या आहे. या यशाबद्दल तिचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. अक्कलकुवा तालुक्यातील रोजकुंड येथील माध्यमिक विद्यालयात कचरा संकलन मोहीम राबविण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजय शिंदे होते. कचरा गोळा करण्यासाठी गावातून रॅली काढण्यात आली. शालेय सहलींसाठी ST बसमधून प्रवास बंधनकारक करण्यात आला आहे. तसेच सहलींसाठी प्रवास भाड्यात 50% सवलतही देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. शालेय सहलीबरोबरच देवदर्शन, पर्यटनासाठी ग्रुप बुकिंगच्या माध्यमातून प्रवासाची सोय उपलब्ध आहे. प्रवाशांकडून या योजनांचा लाभ घेतला जात आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.